नमस्कार मंडळी, मी प्रमोद कांबळे. आपल्या चॅनलच्या गावातील नवीन भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. तर मंडळी, आज मी गावी आलो आणि तसं तिकीट माझं रेल्वेचं होतं, पण ते RSC असल्यामुळे थोडं झोपायला भेटलं नाही. कारण मला माहितीच असं RSC सीट कशी असते ती. तर थोडा त्रास झाला, तो व्यवस्थित काही भेटली नाही. आणि आलो मी संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलो. त्याच्यानंतर तिथून रिक्षा पकडली. रिक्षा पकडून आलो डेपोला. आणि डेपोला आलो तर गाडीची वाट बघत होतो. गाडी सांगितली की इथून गाडी सुटणार आहे. त्या गाडीवरती झाड पडलं आहे, त्याच्यामुळे ती गाडी लेट आहे. तर मग तिथं माझा जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला. शेवटी गाडी भेटली मला आणि घरी आलो. खूप त्रास झाला, कारण संगमेश्वर डेपो आहे, तिथं अजून काम चालू आहे आणि तिथे बसण्यासाठी काही विशेष अशी व्यवस्था केलेली नाही आहे, त्याच्यामुळे उभाच होतो. तर असा हा माझा प्रवास झाला होता. आणि गावचं वातावरण पण मुंबईपेक्षा थोडं बरं आहे, कारण गावी पाऊस पडतो, त्याच्यामुळे ढगाळ असे वातावरण, ढग येतात, पाहू शकतो तुम्ही. असं वातावरण आहे इकडे. तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं. आणि मागे जेव्हा आलो होतो तेव्हा अशा प्रकारे कागद बांधला होता आई आणि मी. थोडा मध्ये मध्ये खाली येतो, परंतु आहे, टिकून आहे. थोडं बरं वाटतंय, कारण जास्त ऊन नाही आहे. आले आणि पूजा आहे तिच्याबरोबर. परमिशन काय केलं नाही काय? काय पूजा, बरी आहेस ना? ही बघा मोठी झाली चिव आता. चिव कितीला गेलीस? कितीला गेलीस तू? हा, पहिलीला का दुसरीला? शाळेत नाही जात? मग कितीला आहेस? पहिलीला का दुसरीला का जनरल KG? हा, ज्युनियरला आहेस? होय का? आणि दाढीवाले बाबा, दाढीवाले बाबा काय करतात? कशाला फोडलं डोकं? दगडाने फोडला? मग तू काय बघत होतीस? हा, नाही, माझ्याकडे कशी बघेल ती? काय ना चिव, चिव बोलते मी सांगणार नाही तुला कितीला आहे ती. मी सांगणार नाही तुला कितीला आहेस ती. पण आता सांगतो, आता ते कसं बटोबा कसं बोल ना, आता काकाला दाखवलं बोलून सर यायला काय बोल ना, सांग, बोल ना मग चॉकलेट देणार आहे. मग आणि नंदाच्या बर्थडेला कोण जात? नंदाचा बर्थडे आहे ना आता उद्या. होय का? हा, आज बर्थडे आहे. ताई आणि आई ते हे मुसळ आहे आणि हे वाईन आहे. वाईनामध्ये नाचणी घेतले आणि ते सडतात म्हणजे काय? सडणे म्हणजे एकदम ते पॉलिश करायचं. हा, म्हणजे ह्याच्यावरचा जो भुसा असतो, म्हणजे जे कवर असतं नाचणीवरचं, ते असं आमच्याकडे सडून बोलतात, सडणे. तर ते कवर निघून जातं त्याचा आणि चांगला दाणा असा बाहेर येतो. दाखवेन तुम्हाला नंतर. आणि बघा, अशी मेहनत घ्यायला लागते.
आणि हे सगळे प्रेक्षक असं बसले इकडे बघतायत सगळे. तर मैथिली ट्राय करते जरा बघते. मुलींना शिकवतायत कसं साडायचं ते दाणे वगैरे. शिकतात आहेत, आलेत मुंबईच्या पोरी. आणि सगळं मार्गदर्शन करतात तिकडे. इकडे आत्या आहे, इकडे सगळं आहे, तिथे ताई आहे, तिथली आहे. सगळे प्रयत्न करतात आहेत. फोकस मध्ये खरं म्हणजे दोन हाताने ते कलाच असते करायची. एक हात सोडून दुसरा हात पकडायचे, दुसऱ्या हाताने पकडायचे. ती कला आहे, कारण ते एक सुटलं की मग तो खाली बसतो, त्याच्या डोक्यात पडू शकतो. आणि असं हाताने हे करायला लागतं, कारण समोर जो काढतोय तो त्याला लक्ष द्यायला लागतं. हात सांभाळून ते सगळं करायला लागतं. दोघींचा पण ताळमेळ व्यवस्थित बसला पाहिजे याच्यामध्ये. नाहीतर इजा होऊ शकते, थोडं लक्ष द्यायला लागतं.